नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्याकडे आहे टाटा कर्व आणि या गाडीचा आहे ना इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर एक व्हिडिओ आहे. अशा प्रकारे स्क्रीन तुम्हाला दिसते. ओके, सो दिस इज व्हॉट स्क्रीन इज. ऑटो हेडलॅम्प ऍक्टिव्हेटेड, सगळे नोटिफिकेशन समोर भेटणार. इथे ना समोर दिसते ना ते नेव्हिगेशन सिस्टीम आहे मित्रांनो. आता काय करूया माहिती आहे तुम्हाला ना, मी व्यवस्थित सांगतो की काय काय याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. हा जो डायल व्ह्यू आहे, ओके, हा कम्प्लीट 10 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तर हा कम्प्लीट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो टाटा कर्व मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे लेफ्ट साईडला आरपीएम मीटर आणि राईट साईडला स्पीडोमीटर आहे. तसं आरपीएम तुम्ही वाढवणार, ओके, म्हणजे ऍक्सेलरेशन देणार, तसं बघा आरपीएमचं डिजिट आहेत ना ते वाढत जातात. आणि सेम वे स्पीड सोबत होणार आहे. इथे टेम्परेचर इंडिकेटर आणि तिकडे स्पीडोमीटरच्या खाली आहे ना तो फ्युएल इंडिकेटर आहे. हे टाइम आहे, ॲडास, हेडलॅम्प्स, ओके. हे तुम्हाला आहे ना बेसिकली रडार आहे. ही सिटी ड्राईव्ह मोड आहे. तर सिटी मोड असा, देन हा इको मोड, हा स्पोर्ट्स मोड, 3 मोड भेटतात. हा ओडोमीटर रिडिंग, डिस्टन्स टू एमटी. आता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ॲक्सेस करण्यासाठी हे जे स्विचेस आहेत ना ते यूज करावे लागतात. ओके, हा मेन्यूचा आहे, क्रूज कंट्रोल वर खाली करायला. ओके, देन हा ॲडासचं बटन आहे मित्रांनो. आणि इथे ओके क्रूज कंट्रोल सेट करण्यासाठी बटन देण्यात आलेलं आहे. तर 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करतो कशा प्रकारे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला भेटतो. तर सगळ्यात प्रथम पहिल्या पॉईंटपासून जाऊया आपण. ओके, तर हा ट्रिप ए मीटर आहे. इथे ॲव्हरेज फ्युएल इकॉनॉमी पण समजणार आहे. ट्रिप बी हा आहे इन्स्टंट फ्युएल इकॉनॉमी समजणार इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओके केलं ना तर ते रिसेट सुद्धा होतं. हे ड्रायव्हर असिस्टंट आहे, म्हणजे लेवल 2चं ॲडासचे सगळे काही फीचर्स तुम्हाला इथे शो केले जाणार. नेक्स्ट आहे TPMS, प्रत्येक टायरमध्ये किती प्रेशर आहे ना त्याची इन्फॉर्मेशन इथे आहे. याच्या नेक्स्ट आहे तर नेव्हिगेशन. हे जसं ओके दाबणार अँड्रॉइड टू ॲपल कारप्ले कनेक्ट केल्यावर इथे तुम्हाला फुल जो मॅप आहे तो इथे दिसणार आहे. इथे आहे मित्रांनो मीडिया. ओके, हे नोटिफिकेशन्स, काही नोटिफिकेशन असतील त्याची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सेटिंग्स कुठे आहे? सेटिंग्स, हा हे सेटिंग्स. आता सेटिंग्समध्ये जो आहे ना तो डायल व्ह्यू कोणता आहे तुम्हाला दाखवतो. 2 डायल व्ह्यू हा, आता हा सिंगल डायल व्ह्यू. ओके, असं पण आहे. ठीक आहे, हा डिजिटल व्ह्यू तुम्हाला असं सुद्धा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आणि बॅक ऑप्शन आहे. फेवरेट मेनू तुमच्याकडे ऑप्शन आहे. ठीक आहे, आणि देन इथे बॅकचं ऑप्शन, देन रिसेट पण सुद्धा करू शकता. इल्युमिनेशन, ओके, तुम्ही तर 100% इल्युमिनेशन ठेवू शकता. तर मी 60 ठेवलं आहे. हे बघा इथं 100 पण करू शकता तुम्ही. सो तुम्हाला जसं वाटतं ना तसं ठेवा. 60 इज ओके. अँड अबाउट एवढीच आहे इन्फॉर्मेशन इथे मित्रांनो. बाकी कुठली इन्फॉर्मेशन जास्त याच्यात दिसत नाही आहे. बॅक एवढंच येते, डायल व्ह्यू, ठीक आहे, एवढंच आहे. बाकी जे काही नोटिफिकेशन आहे ना ती इतर येत राहणार आहे मित्रांनो. तर शॉर्टमध्ये व्हिडिओ होता इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल. आय होप तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.